गाईज, तुम्ही म्हणाल की हा ब्लॉग आधीच तो अपलोड केला होता, बट तुम्हाला यूट्यूबचे रूल्स आणि रेग्युलेशन तर माहीतच आहेत, ते मी समोर सांगते. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, फायनली आम्ही जिथे जाणार होतो ना तिथे पोहोचले. मी काल तुम्हाला सांगितलंच होतं की माझ्या कलिगसोबत मी चालले वन डे ट्रिपसाठी आणि आम्ही आत्ता पोहोचलो इथे. 8 वाजलेत. काल निघालो होतो 8 वाजता आणि आत्ता बरोबर 8 वाजताच पोहोचले. मी दाखवते आम्ही आलोय कुठे ते. चला तर मग. हे बघा, तुम्ही बघू शकता आम्ही आलोय उज्जैनला. मी तुम्हाला सांगितलं पण होतं देवदर्शनाला चाललोय म्हणून. श्रावण सोमवार आणि त्यात आलोय आम्ही. हे बघा, हे आहेत माझे कलिग्स. तुम्हाला सांगितलंच होतं. काल काही मी दाखवू शकले नाही कारण घाईघाईमध्ये निघाली होती. आम्ही तिघच नाही आहोत तर खूप सारे जण आहोत. बट कसं आहे ना, काही जणाला व्हिडिओमध्ये यायला प्रॉब्लेम असतोय. बट याच्यासमोर मी दाखवेल सर्वांनाच. कदाचित एखाद्याचा फेस हाईड करेल किंवा मग म्हणजे असं पण दाखवू शकते. एक्झॅक्ट मी सांगू शकत नाही. बट तुम्ही माझा हा ब्लॉग पूर्ण बघा कारण खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला पण देवाचं दर्शन होऊन जाणार. श्रावण सोमवारमध्ये उज्जैनचं दर्शन म्हणजे मामूली गोष्ट नाही. तर प्लीज आपला ब्लॉग कंटिन्यू बघा आणि लाईक जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगते. आम्ही गेल्या सर्वात अगोदर घेतले चाय, कारण खूप थकून होतो रात्रभर प्रवास आणि त्यात थकवा. चाय पिल्यावर कसं एकदम रिलॅक्स वाटते, पूर्ण थकवा गायब होते. म्हणून आम्ही सर्वात अगोदर चाय पिली आणि तिथून निघालोय मंदिरासाठी. मंदिरला जायला आम्ही कॅब बुक केली होती, त्या कॅबने गेलोय. जास्त काही दूर नाही आहे, जवळच आहे. तुम्ही कॅबने गेलं तर पर पर्सन 20 रुपये आहे. हे बघा, बघू शकता. गेल्या सर्वात अगोदर आम्हाला गंगेचं दर्शन झालंय. तिथे गंगा होती, तिथे आम्ही स्नान वगैरे केलंय आणि मग गेलोय तयारीकडे. गाईज, तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आम्ही तयार झालेले आहोत. आता जाणार आम्ही दर्शनाला. चला तर मग जाऊया. अजून दाखवते मी तुम्हाला समोर गेल्यावर बाकीचं. गाईज, पूजाचं सामान वगैरे घेतले बघू शकता तुम्ही. आणि इथली अशी मान्यता आहे म्हणते की श्रावण महिन्यामध्ये बांगड्या घालून दर्शनाला जावेत. म्हणून मी बांगड्या पण वेअर केल्यात. प्लीज कमेंट करून सांगा की मला बांगड्या कशा दिसतात. मी फर्स्ट टाइम बांगड्या वेअर केल्यात. चला आता आपण जातोय दर्शनाला. मी तुम्हाला दाखवते दर्शनाला गेल्यावर समोरचं. आणि असा आहे माझा फायनल लुक. हा पण तुम्ही सांगाल. काल जे मी सांगितले की मी ड्रेस घेणार आहे तो हाच ड्रेस आहे जे की मी स्पेशली इथल्यासाठी घेतले. दर्शनाला म्हणजे आलो इथं दर्शनाच्या ठिकाणी. पण तुम्ही बघू शकता, मी दाखवते तुम्हाला. इथं खूप जास्त गर्दी आहे. ती गर्दी आहे ना, माहिती लागेल. मी दाखवते तुम्हाला. हे बघा किती गर्दी आहे आणि आता माहित नाही आम्हाला कधी दर्शन होणार. खूप जास्त गर्दीला आहे इथे. हे बघा, ही पुरी आमची गँग आहे इथे जे आहे ते, म्हणजे माझ्या ड्युटीवरचे सर्व कलिग्स. हे बघा, हे जे जात आहे ना याला कावड यात्रा म्हणतात. हे मला पण कन्फर्म नव्हतं माहीत. बट जे आमच्यासोबत होते माझे फ्रेंड्स त्यांनी मला त्यातल्या एकाने सांगितले की याला कावड यात्रा म्हणतात. म्हणून मी तुम्हाला सांगते. गाईज, खूप दूरपर्यंत चालत जावं लागतंय. एंट्री गेट पासून मंदिर खूप दूर आहे. म्हणजे मिनिमम नाही म्हणलं तर 3-4 किलोमीटर आहे. तेवढं चालत जावं लागतंय. आणि आता मी थकले राहू कारण माझे पाय म्हणतात नको सुजाता थांब इथेच. बट आता इतक्या दूर आले दर्शनाला तर दर्शन तर घ्यावंच लागेल. आणि चालायला काय वाटलं नसतं, नॉर्मल. बट खाली तुम्ही बघू शकता हे वेगळीच स्टाईल आहे. ते एकदम गट्टूसारखी. तर ती पायाला अशी रुपते, पायाला एकदम खट्टे पडल्यासारखे झालेत. बट असं आता दर्शनाला आले तर दर्शन घेऊनच जाणार. चला जाऊया. फायनली इतक्या दुरून इतकं सारं चलून आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलोय. हे बघू शकता तुम्ही, एवढी मोठी लाईन लागून होती मंदिरामध्ये, खूप जास्त. आणि हे इथेच नाही तर आम्ही जिथपासून चालत आलोय ना, स्टार्टिंगला मी दाखवलेच तुम्हाला तिथपर्यंत. पण काय करणार गाईज, आम्ही चुकीच्या लाईनमध्ये गेलो होतो तर आम्हाला म्हणजे दर्शन बाहेरूनच झालं, एकदम जवळून नाही. आणि इथली अशी मान्यता आहे ना, इथं धागा बांधल्यावर आपल्या मनात जी मनोकामना आहे, म्हणजे जे काही आपण देवाकडे इच्छा मागणार ती मनोकामना पुरी होते असं म्हणतात. म्हणून मी पण इथे धागा वगैरे बांधली. माझी जी मनोकामना होती ती मी बोलली. जर ती खरंच जर कन्फर्म झाली ना, मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे याच्या पुढे जो कोणताही ब्लॉग टाकेल त्यात मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगणार किंवा कॅप्शनमध्ये नक्कीच सांगणार. हे बघा, इथलं माहीत आहे प्रत्येकच
म्हणजे प्रत्येक दृश्य इतकं सुंदर आणि इतकं बघण्यालायक होतं ना. सिरियसली इथले जे सर्व देव आहेत तिथले काही मला नाव पण माहीत नव्हते, तरी पण मी सगळे शूट केले. आता हा तर माहीतच आहे की महादेव पार्वती आहेत. आणि हे बघा, ही तर मूर्त एवढी सुंदर आणि एवढी जबरदस्त दिसते ना गाईज. खरंच सिरियसली तिथं जाऊन इतकं प्रसन्न वाटलं आणि इतकं भारी. आणि हे तर तुम्हाला माहीतच आहे. या देवाला कोणी कोणी ओळखलंय प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा, हे आपले काय खंडोबा, आता हे तर सर्वांनाच माहीत आहेत. आणि याच्या समोर आहे ही महादेवाची मूर्त. महादेव म्हणजे नंदीवर बसून आहेत ते. मला पण आता याची कहाणी मला पण तेवढी काही माहीत नाही, पण जेवढं मला माहीत आहे, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स, तेवढं मी तुम्हाला सांगते. ही आहे महाकाली. हे बघा गाईज, इथलं सर्व काही इतकं सुंदर आहे ना, इतकं मनमोहक. खरंच सिरियसली मी तुम्हाला कसं सांगू, आता कसं एक्सप्लेन करू. बट मी तुम्हाला सर्व क्लिप व्हॉइस ओव्हरमध्ये तर नाही, बट मी तुम्हाला म्हणजे म्युझिकमध्ये दाखवणार सगळ्याच क्लिप. हे बघा किती सुंदर आहे. म्हणजे इथं सर्वच ऋषी आहेत, जे आपले ऋषीमुनी वगैरे राहतात ते सर्वच इथे, म्हणजे ऑलराऊंडर. हे बघू शकता तुम्ही. आता मला इथल्याबद्दल जास्त काही माहीत नाही, कारण मला याची जास्त इन्फॉर्मेशन नाही आहे. मी फर्स्ट टाइम आले इथं. बट जर मला सर्व काही इन्फॉर्मेशन भेटली ना, तर मी नक्की तुम्हाला सांगेल व्हॉइस ओव्हर करताना. आणि हे बघा, हे आमचे आहेत सर, ते कसे डान्स करतायत पागलसारखं. हे बघा, या जे देवाची मूर्त दिसत आहे ना, ती मूर्त कोण्या देवाची आहे आणि कोणी कोणी ओळखले प्लीज कमेंटमध्ये सांगा. जो पण कमेंटमध्ये सांगेल त्यांच्या कमेंटला मी रिस्पॉन्स देणार. आणि हा रथ तर तुम्हालाच माहीतच आहे. गाईज, दर्शन झालंय आमचं आणि मंदिर पण फिरून झालंय. आता जाणार आम्ही हॉटेलवर, कारण आम्ही सकाळी रूम केली होती फ्रेश वगैरे व्हायसाठी. आता त्या रूमवर जाईल, फ्रेश वगैरे होईल आणि जेवण करणार. पोटाला थोडंसं खाणार, कारण भूक खूप जास्त लागले. सकाळपासून आम्ही जेवण केलेलं नाही आहे. चला गाईज, दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही गेलो जेवण करायला. मी तुम्हाला सांगितलंच होतं की सकाळपासून जेवण वगैरे झालं नाही आणि खूप जास्त भूक लागले म्हणून. हे बघा, आमचं फक्त अर्धच जेवण आलं होतं, पूर्ण आलं नव्हतं. पण हे भुक्कड लोक कसे भुक्कडसारखे खातात बघू शकता तुम्ही. सिरियसली असं वाटत होतं जसं काही 2-4 महिन्याचे उपासी आहेत. आणि काही जणांचं तर मोबाईलच्या बाहेर काही लक्ष नव्हतं. पण असं आता जे आहे ते ॲडजस्ट करावं लागतील, कसेही असेल तर आपले कलिग्स आहेत. हे बघा, आता फायनली आलं आहे आपलं जेवण. चला आता जेवण वगैरे करूया आणि बाकी काही दुसऱ्या पण देवाचे दर्शन घ्यायचे ते पण घेऊ. आणि हा आहे उज्जैनमधला सर्वात फेमस बडा गणपती. हे आम्हाला पण नव्हतं माहीत, पण जे आमच्यामधला एक कलिक आहे तो खूप देवाचा मोठा भक्त आहे. तो आधी इथे गेला होता, त्यांनीच आम्हाला सांगितलं. मग लगेच आम्ही या पण गणपतीचं दर्शन केले. आणि तिथेच महादेव वगैरे होते, तिथं अभिषेक केल्यावर चांगलं असतात म्हणतात, म्हणून अभिषेक वगैरे केले. चला गाईज, आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. प्लीज ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय गाईज. यूट्यूबचा तर नियम माहीत आहे, अदर सॉन्ग घेतले तर कॉपीराईट म्हणून दाखवते. तसंच माझ्या या ब्लॉगसोबत झालं होतं. व्हिडिओच्या स्टार्टिंगला आणि एंडिंगला खूप सुंदर सॉन्ग होते, ते मी दुसरीकडून टाकले होते. बट मला कॉपीराईट आल्यामुळे ते व्हिडिओ मला डिलीट करावा लागला आणि हा दुसरा अपलोड करते.